महापुरुषांच्या विटंबनेच्या निषेधार्थ जळगाव जामोद शहर कडकडीत बंद. शहरात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा मोठा बंदोबस्त. काल मध्यरात्री जळगाव जामोद शहरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना एका माथेफिरूने केली आणि त्यानंतर एकच संतापाची लाट उसळली. सकाळी हजारो नागरिक जळगाव जामोद शहरातील रस्त्यावर उतरले. पोलिसांनी यात तत्काळ हस्तक्षेप करत CCTV कॅमेऱ्याच्या आधारे विटंबना करणाऱ्या माथेफिरूला अटक केली. मात्र अटक केलेल्या माथेफिरूला आमच्या हवाली करा अशी मागणी करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली होती. सध्या जळगाव जामोद शहरामध्ये कडकडीत बंद असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त शहरात बघायला मिळत आहे. सदर घटनेचा विविध राजकीय पक्षाच्या तसेच इतर नेत्यांनी मोठ्या प्रमाणात निषेध केला आहे. रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाटील नगरमधील एक व्यक्ती म्हणून आहे, माथेफिरू म्हणून त्याचं जरी आज नाव घोषित झालेलं असलं तरी त्यांनी रात्री जे विटंबना केलेली आहे ते अतिशय दुर्दैवी विटंबना आहे. ते विटंबना व्हायला नको आहे आणि अतिशय वस्तीमध्ये हा असलेला पुतळा आणि 11:30 आणि 12 वाजेच्या दरम्यान अशी जर विटंबना होत असेल तर CCTV कॅमेरेज वगैरे हे त्याचा सुरू असले पाहिजेत आणि नगरपालिकेने त्याची दखल घेतली पाहिजे. अशा प्रकारची सुद्धा आज आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना सूचना केली की बुवा आपण ते CCTV फुटेज चालू करावे. जो जरी माथेफिरू असला तरी त्यांना असे कृत्य करू नये अशा प्रकारचा सुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्या केलेल्या कृत्याचा जाहीरपणे निषेध करतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद येथे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना एका समाजकंटकाने केल्याचं दिसत आहे. यामुळे या भागातील आंबेडकरी समाज आंदोलन करताना सुद्धा दिसत आहे. यामुळे राज्यातील आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की ज्या ठिकाणी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी जवळच पोलीस स्टेशन आहे, तरी देखील संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे. याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आम्ही आपणास करत आहे. आणि ज्या कोणी समाजकंटकाने हे कृत्य केलेले आहे त्या समाजकंटकावर UAPA अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष आपणास करत आहे. काल रात्री 12 ते 1च्या दरम्यानमध्ये डॉक्टर आंबेडकर चौकमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची सागर लांडे नावाच्या एका माथेफिरूने पुतळ्याची विटंबना केलेली आहे आणि पोलीस स्टेशनच्या हाकेमाऱ्यावर आहे. परंतु जळगाव जामोद शहरामध्ये हा पुतळा नगर परिषदेने बसवलेला आहे. 2-3 महिन्यापूर्वी ज्याचे उद्घाटन या पुतळ्यात झालेलं आहे. त्या ठिकाणी 2 कॅमेरे आहे, पण दुर्दैवाची बाब म्हणजे 12 तारखेपासून ते कॅमेरे बंद आहे. म्हणजे 2-3 दिवसापूर्वीपासूनच ते बंद आहे. जर तो कॅमेरा असता तर क्लिअर विटंबना करत असताना सुद्धा दिसला असता, परंतु तो कॅमेरा नाही दिसल्यामुळे दुसऱ्या कॅमेऱ्याचा आरोपी आणल्यामुळे जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील यांनी तत्काळ त्याची गंभीर दखल घेऊन त्यांना पाटील नगरातून पकडून त्यांना तत्काळ अटक केल्यामुळे सखोल मोठ्या प्रमाणामध्ये मॉब जमून पोलीस स्टेशन खूप मोठं आंदोलन झालेलं आहे. आज जे घटना घडलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आम्ही बुलढाणा जिल्हा शिवसेनेतर्फे निषेध करतो व माथेफिरूवर कडक कारवाई करायची विनंती करतो.